आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचा मूळव्याध चाटणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेनामी संपत्तीची एसीबीनं चौकशी करावी. बार्शी टाकळीसह जिल्ह्यातील काही आदिवासी आश्रमशाळा, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच व्हीजेएनटी व ओबीसी विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्ता व बेनामी संपत्तीची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी एका तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो एसीबीकडे केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळांमधील विविध योजनांवरील निधी, विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुविधा तसेच शासकीय अनुदानाच्या खर्चाबाबत माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करण्यात आले होते. मात्र संबंधित कार्यालयांकडून वेळेत व समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर शुक्रवारी अँटी करप्शन ब्युरोकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली. बहुतांश अधिकारी आश्रमशाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांचा मूळव्याध चाटणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी एसीबीनं करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत काही अधिकाऱ्यांनी शासकीय निधीचा कथित गैरवापर करून स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर बेनामी मालमत्ता उभारल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या मालमत्तेचा स्रोत, उत्पन्नाची साधने तसेच आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारानं असंही नमूद केलंय की आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांमधील आहेत. त्यांच्या शिक्षण, निवास, भोजन व इतर मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीमध्ये अनियमितता झाल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत असल्यानं संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. दरम्यान तक्रारीमुळे संबंधित विभागात खळबळ उडाली असून अँटी करप्शन ब्युरो या प्रकरणाची प्राथमिक पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वरील वृत्त तक्रारदारानं केलेल्या आरोपांवर आधारित असून संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही, हे विशेष इथं उल्लेखनीय आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज तथा नवचेतना जनजागर टीव्ही चॅनलसाठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला.